पत्रिका कशी बघावी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण आकाशामध्ये जे दिसतं आपल्याला 360 अंशामध्ये तेच आपण पत्रिकेत लिहितो. तर पत्रिका कशी वाचायची, रीड करायची आपल्याला माहित नाही, ते आपण आता शिकणार आहे इथे. तर पत्रिकेत चौकोनी आकाराची एक पत्रिका असते, तर त्यामध्ये मध्यभागी 4 चौकोन असतात. तर त्या 4 चौकोनांना केंद्र असं नाव आहे. आता हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हे लक्षात ठेवायचं आहे की पत्रिकेच्या मध्ये जे 4 चौकोन असतात त्याला केंद्र असं म्हणतात. आता सर्वात वरती जो चौकोन असतो पहिला, तिथून मोजायला सुरुवात करायची. आधी एक चौकोन, त्यानंतर त्रिकोण, मग एक त्रिकोण, मग परत एकदा केंद्रातला चौकोन, मध्ये जे 4 चौकोन आहेत त्यातला. तर पहिला जो चौकोन असतो त्याला पहिलं स्थान म्हणतात पत्रिकेचं, सर्वात वरती. त्यानंतर दुसरं स्थान हे त्रिकोण असतं, क्लॉकवाईज मोजायला सुरुवात करायची. तर दुसरं स्थान असतं ते त्रिकोण असतं. तिसरं स्थान जे असतं ते परत त्रिकोण असतं. चौथं स्थान जे असतं ते परत केंद्रामध्ये येतं, मधल्या 4 चौकोनात, ते चौकोन असतं. पाचवं जे स्थान असतं ते त्रिकोण असतं. 6वं त्रिकोण स्थान असतं. 7वं स्थान परत केंद्रात येतं, मधल्या 4 चौकोनात. 8वं स्थान त्रिकोण असतं. 9वं स्थान त्रिकोण असतं. 10वं स्थान परत केंद्रात येतं, मधल्या 4 चौकोनांमध्ये, त्याला केंद्र असं म्हणतात. आणि ही मधली 4 केंद्र अतिशुभ मानतात ज्योतिषमध्ये. मग 10व्या स्थानानंतर 11वं स्थान येतं, ते परत त्रिकोण आहे. आणि 12वं स्थान परत त्रिकोण आहे. म्हणजे 4 केंद्रातले चौकोन मध्यभागी आणि त्यानंतर 8 त्रिकोण असं मिळून 12 स्थानं असतात पत्रिकाची. 4 केंद्रातले चौकोन आणि त्याच्या बाजूचे 8 त्रिकोण मिळून 12 स्थानं असतात पत्रिकेमध्ये. आता ही झाली स्थानं. आता त्यामध्ये आकडे लिहिलेले असतात. तर ते आकडे कशी रीड करायचे. नंबर 1 आकडा असतो तो मेष राशीचा आणि त्याचा स्वामी आहे मंगळ. पत्रिकेत कुठेही 1 नंबर लिहिला तर तिथे मेष रास आहे. 2 नंबर वृषभ रास, त्याचा स्वामी शुक्र. 3 नंबर मिथुन रास, त्याचा स्वामी आहे बुध. 4 नंबर आहे कर्क रास, त्याचा स्वामी आहे चंद्र. 5 नंबर आहे, त्याचा स्वामी आहे, 5 नंबर म्हणजे सिंह रास. कुठेही 5 नंबर आली चौकोनात किंवा त्रिकोणात तर तिथे सिंह रास धरायची. 5 नंबर म्हणजे सिंह रास आणि त्याचा स्वामी आहे सूर्य. 6 नंबर आहे ती कन्या रास आणि त्याचा स्वामी आहे बुध. 7 नंबर आहे ती तूळ रास आणि त्याचा स्वामी आहे शुक्र. 8 नंबर आहे ती वृश्चिक रास आणि त्याचा स्वामी आहे मंगळ. 9 नंबर जर पत्रिकेत लिहिलेला असेल कुठेही तर त्याची रास आहे धनु. 9 नंबर म्हणजे धनुरास आणि त्याचा स्वामी आहे गुरु. 10 नंबर म्हणजे मकर रास आणि त्याचा स्वामी आहे शनी. 11 नंबर कुठेही पत्रिकेत लिहिलेला असेल, केंद्रात, चौकोनामध्ये किंवा त्रिकोणामध्ये, तर 11 नंबरचा अर्थ म्हणजे कुंभ रास आणि 12 नंबर म्हणजे मीन रास. तर आपण बघितलं की केंद्रामध्ये 4 चौकोन असतात पत्रिकेत मध्यभागी, त्याला केंद्र म्हणतात. 8 त्रिकोण असतात आणि क्लॉकवाईज मोजायचं असतं. म्हणजे प्रथम पहिला चौकोन जो सर्वात सुरुवातीला वरती असतो तिथून मोजायला सुरुवात करायची आणि त्यानंतर 1, 2 अशी स्थानं मोजायची. पहिला चौकोन, त्यानंतर त्रिकोण, तिसरा त्रिकोण, परत केंद्रातला चौकोन, अशी क्लॉकवाईज आपण मोजतो 12 स्थानं. आणि त्यामध्ये राशी 12 असतात, 12 नंबर असतात. ते पण आपण बघितलं की 1 नंबर म्हणजे मेष रास, 2 नंबर म्हणजे वृषभ रास, 3 नंबर असेल कुठेही पत्रिकेत लिहिलेलं तर मिथुन रास, 4 नंबर म्हणजे कर्क रास, 5 नंबर सिंह रास, 6 नंबर कन्या रास, 7 नंबर तूळ रास, 8 नंबर वृश्चिक रास, 9 नंबर धनु रास. 10 नंबर असेल पत्रिकेत कुठेही लिहिलेला तर ती म्हणजे मकर रास असं रीड करायचं.
11 नंबर म्हणजे कुंभ रास, 12 नंबर म्हणजे मीन रास. तर आपण पत्रिकेतले चौकोन त्रिकोण यांची माहिती मिळवली. चौकोन 4 असतात मध्ये, त्याला केंद्र म्हणतात. आणि त्यानंतर राशींचे नंबर आता आपल्याला माहीत झाले, 1 नंबर 2 नंबर. तर हे लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर आता ग्रह कसे मानतात पत्रिकेत आणि त्यांचा फलादेश कसा मिळतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू. थँक्यू.